वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तर आता शाळेतून वगैरे जाऊन आलेलो आहे. तर आता काय पण खायला घालून झालेलं आहे. तर आता आज माझा सेकंड ब्लॉग असल्यामुळे मी लवकर काम उरकून घेतलं आणि मग नंतर काम उरकून घेतलं, कपडे बदलली आणि मग ब्लॉग काढायला तयार झालो. तर मित्रांनो, आता सर्वात पहिल्यांदा मी माझं तुम्हाला गाव दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, हे सगळं माझं गाव आहे आणि इथे जवळपास पण ऊस आहे. आणि ही जी गाई आहेत, ह्या माझ्या गाई आहेत. एक गावठी गाई आहे आणि एक साधी गाई आहे. आणि हे माझं नॉर्मल गाव आहे. तर हे जे नॉर्मलचं गाव आहे त्या गावामध्ये मी राहतो आणि जवळ मोठा पण परिसर नाही, पण जे माझं गाव आहे पूर्ण हिरवगार गाव आहे. आणि माझ्या गावाजवळ खूप मोठे शेत आहे आणि जे झाड झुडपे आहेत ते पहा, किती घनदाट झाड झुडपे आहेत आणि हिरवेगार पण आहेत. आणि हे माझं घर आहे, पूर्ण माझं घर आहे. तर आता मित्रांनो, घर वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता हे आमचं लाकडी तेल घालण्याचा बिझनेस आहे. लाकडी तेल घालण्यामध्ये आम्ही लाकडी तेल घालणं म्हणजेच आता आम्ही त्याच्यातून तेल वगैरे काढतो आणि मग मार्केटमध्ये शेअर पाठवतो आणि मग नंतर ते तुमच्याकडे मिळते. तर आता हे पहा, हे अख्खं माझं गाव आहे. तर मित्रांनो, आता आमचं शेत वगैरे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे पहा, हे आहे माझं शेत आणि शेतामध्ये जे फणून ठेवलेले, म्हणून आता त्याच्यामध्ये आम्ही काही पेरलं वगैरे काहीच नाही. आणि इथं विहीर आहे. विहीर पूर्ण जे आमचं गाव आहे ना त्या सगळ्यांची विहीर आहे. आणि इथं जे आमचं हत्ती गवत असतं ते, आणि आमच्याकडं जो घास म्हणून म्हणतात ना ते पण आहे आमच्याकडं. आणि ते दररोज आम्ही सकाळी गायांना खायला घालतो. तर आता मम्मी आजी आहे ते खुरपणी करतायत, म्हणजे जे आता जे पीक आहे त्यामधलं जे गवत असतं ना त्याची खुरपणी करतायत. तर हे पहा मित्रांनो, माझी आजी आणि मम्मी खुरपणी करते. तर आता जे कांद्याचं रोप आहे, म्हणजे आता ते कांदे लावतो आम्ही, मग ते मार्केटमध्ये पाठवतो. ते कांद्याचं रोप आहे. आणि एक जो सारा आहे तो आम्ही लसूण केलेला आहे. आता लसणाचं पीक जे असतं ना त्याच्यामध्ये जे गवत उगले आहे ना ते गवत काढतात मम्मीने. आता हे पहा, मम्मीने गवत काढताय. तर अशा प्रकारचं गवत असतंय. आणि इकडल्या साईडला जे रोप आहे ते. तर हे पहा मित्रांनो, आता जे आमचं शेत आहे त्याच्या जवळच ऊस वगैरे आहे. आणि आमच्याकडे आता सध्या जे पिंपरखेडजवळ वाघाचे हल्ले खूप वाढलेत, पण आमच्या इकडं जास्त करून वाघ नाहीत. तर आता हे पहा, इथं ऊस वगैरे आणि जे बारकले जे छोटे झाड आहेत ना ते वांगे आहेत. ते आम्ही वांगे लावली आणि मग नंतर ते वांगे आली का आम्ही तोडून त्यांना मार्केटमध्ये पाठवतो. हे पहा, तर मित्रांनो, हे पहा, जो ओढा आहे हा जो ओढा आहे त्याच्यातून पाणी वाहतं. आणि जेव्हा ते वर पाट असतो ना मोठा, त्याच्यामध्ये जास्त पाणी आलं का मग इकडे सोडलं जातं. आता पाऊस होता म्हणून आता पाणी वाहतंय. आता पाऊस गेलाय म्हणजेच आता पाणी कमी होत चाललेलं आहे. आता पाणी खूपच कमी झालेलं आहे. नाहीतर जास्त पाऊस झाला आणि जर काय मग पाणी जर जास्त झालं तर मग पाणी जे आहे ते हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावर पाणी येतं. मित्रांनो, आता घरी चाललेलो आहे मी. तर हे पहा मित्रांनो, हा जो माझा मोठा भाऊ बसलेला आहे तो माझा मोठा भाऊ आहे. दादा हाय कर. हाय हाय कर असं. हाय कर असं. हाय कॅमेऱ्याकडे बघ. हाय कर. हाय टाटा म्हणतोय तुम्हाला. मित्रांनो, आता हा माझा भाऊ आहे.
तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे माझे चॅनल जे सबस्क्रायबर आहे ते वाढतील आणि तुमच्यापर्यंत माझा ब्लॉग पोहोचत जाईल. बाय बाय गाईज.